एकता सारंगाव विपक्ष शेळूमाता वळबी. नाणेफेक जिंकली होती एकता सारंगाव संघाने आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय शेळूमाता वळबी संघाला फलंदाजी करण्यासाठी. आणि दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. तर स्ट्राईकवर बॅट्समन असेल तर म्हणजेच आतिश पाटील आणि नॉनस्ट्राईकला असेल आतिश भामरे. ही फलंदाजाची प्राथमिक जोडी मैदानावर तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळेल शेळूमाता बळ बी या संघाकडून आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय निशांत. चला स्टार्ट करायचंय मित्रांनो. आजच्या दिवसातला हा 5वा सामना आहे आणि वेळ झाली आहे 12:10. क्या बात आहे. सर्व संघ जे दिलेल्या वेळेत हजर झालेत त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. सुनील पवार सरांच्या वतीने मी मनीष पाटील तुमचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर अल्पेश गायकवाड भूपेश कराळे यांच्याकडून आम्ही सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करतोय तुम्ही दिलेल्या वेळेत आला म्हणून. यस स्टार्ट 8:30 रिपोर्टिंग टाइम होता आमचा आजचा. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निशांत. दोन्ही संघांना गोड गोड शुभेच्छा. सामना सुरू करायचा आहे. आपण पाहतात सामना शेळूमाता बळ बी विपक्ष एकता सारंगाव. यावेळेस लोवर फुल टॉस होता. कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दोन क्षेत्ररक्षकाला भेदण्याचा प्रयत्न पण चेंडू अडवला जातोय. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगला प्रयत्न केला. आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 3 धावा वाचवल्या आणि आता धावसंख्या झाल्या शेळूमाता बळ बी संघाची 1 धाव. बघा असं प्रसंगाबद्दल असायला हवं. समय सूचकता असायला हवी. चेंडू कुठल्या वेगाने जातोय, मी चेंडूपर्यंत पोहोचू शकेन का, मी जेव्हा हात टाकल्यानंतर तो चेंडू अडला जाईल का, की फुटबॉल पद्धतीने क्षेत्ररक्षण करायला हवं. या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या त्यावेळी झाला पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीने शरीराचं संतुलन पाहायला मिळालंय. धावसंख्या 1. ओव्हरपिच होता. ऑफ ड्राईव्ह आहे. विडॉपचा क्षेत्ररक्षक येतोय. धावची संधी डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित आतिश भामरेला परतावं लागलं असतं. धावसंख्या झाले 2. चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अचूक गोलंदाजी आतिश आणि आतिश या 2 आक्रमक फलंदाजांना थांबवण्यामध्ये यशस्वी होतोय एकता सारंगाव संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निशांत होते. पंचांच्या डावीकडून आतिश साठी जो एक डावखुरा फलंदाज आहे आतिश पाटील. फुल टॉस आहे. एलिव्हेशन चांगलं मजबूत इम्प्रोव्हायझेशन. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. आणि हा तुम्ही पाहिलाय तुमच्या मोबाईल स्क्रीनवर 300वा षटकार आणि माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत मिस्टर अल्पेश गायकवाड. आणि विनंती करतोय जॉयल पिंपळा संघाने जाऊ नका. आम्ही विजेता संघ या सामन्यामध्ये जो विजेता संघ होईल त्यामधील ठीक आहे चालेल. फक्त जाऊ नका. जॉयल पिंपळा संघाला विनंती असेल तुम्ही जाऊ नका. तुम्ही मैदानावर थांबून राहा. योग्य ती सूचना तुम्हाला आम्ही थोड्या वेळात कळवू. शॉर्ट लेन विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शरीरावर आदळला जातोय. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज निशांत. निशांतच्या या षटकाचा उल्लेख करायचा झाला तर पहिला चेंडूवर 1 धाव आली, त्यानंतर दुसरी सिंगल आली, त्यानंतर एक षटकार आलाय आणि हा चेंडू मात्र बेट केला जातोय. 4 चेंडूंची समाप्ती झाली या पहिल्या षटकातला आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 8 धावा. शेळूमाता वळ बी. निशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 8 ते 10 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट आतिश पाटील साठी. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा ताकदीचा नजराणा. चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. माध्यमातून सूचनेमध्ये थोडासा बदल केला जातो. यानंतरचा होणारा सामना असेल आयडियल हायवे दिवे विपक्ष गावदेवी अंजूर. या पुढील सामना असेल आयडियल हायवे दिवे विपक्ष गावदेवी अंजूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिला डाव संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचे प्लीज. आणि पिंपळाचा कर्णधार आणि आयोजकांची भेट घ्यायची प्लीज. पिंपळा संघाचा कर्णधार असेल त्यांनी प्रथमेश म्हात्रे यांना भेटायचं प्लीज. निशांत यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पार. दणदणीत चौकार.
भूपेशजी, नेहमीच म्हटलं जाते ओळख छोटी असली तरी चालेल, स्वतःची असायला हवी. आणि आता मात्र शेळूमाता वर्ल्ड बी या संघासमोर खेळताना मात्र गोलंदाजांनी तशी चांगली गोलंदाजी करायला हवी, कारण 6 संधी तुम्हाला मिळतील आणि 6 संधीमध्ये तर तुम्ही संघाला उपयोजक असं जर वातावरण बनवलं तर मात्र तुमचं नाव पुढील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये घेतलं जाऊ शकेल. तर एक चांगल्या षटकाची गरज आहे एकता सारंगाव या संघाला. पाहूया ते चांगलं षटक कोणाच्या माध्यमातून येते. पिंपळास संघाचा कर्णधार प्लीज प्रथमेश म्हात्रे यांची भेट घ्यायची. पिंपळास संघाचा कर्णधार प्लीज प्रथमेश म्हात्रे यांच्याशी भेट घ्यायची प्लीज. अशा पद्धतीने पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मिस्टर तेजस. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर आतिश भामरे. धावसंख्या 18. यावेळेस हलकासा बाहेर वळणारा चेंडू, तितकाच चांगला वेग, अचूक टप्पा, नियंत्रण खूपच जबरदस्त या चेंडूमध्ये अनुभवायला मिळालं. सुरुवात मात्र या षटकाची चांगली करतोय तेजस. 18 धावा खूप जास्त आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये, म्हणूनच की त्या धावांना रोख लावण्यासाठी तेजस गोलंदाजी मार्कवर येतोय. आतिश भामरे स्ट्राईकवर असतील. तेजस राईट आउट द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय तर म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमा रेषे पार. दणदणीत षटकार, हाय अँड हँडसम. ह्या 6 धावांच्या वाढ केल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावर. अजूनपर्यंत एकही गडी बाद झाला नाहीये, म्हणजेच काय एक समाधानजनक अवस्था जाणवते शिळूमाता वळबीची. यावेळेस ओपिच होता एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात, चेंडूला ड्राईव्ह केलं जाते, चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. दणदणीत चौकार. मैदानाला गुदगुल्या घालत हा चौकार निघून गेला. आपण पाहू शकता इनफिल्ड क्लिअर केला. इनफिल्ड क्लिअर करून मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता डीप मध्ये, आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलला गेलाय आणि चेंडू मात्र प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी सीमारेषा पार गेलाय 4 धावांसाठी. धावसंख्या झाले 28 धावा, 28 रन्स. निशांत पहिला चेंडू खूपच चांगल्या पद्धतीने हाताळल्यानंतर आता कुठेतरी महागडा ठरतोय एकता सारंगाव या संघासाठी. राईट आर्म ऑफ द विकेट आतिश भामरेसाठी. निशांत खोल्या टप्प्याचा चेंडू होता, आता मात्र डिफेन्स केला जातोय. हलक्या त्याने फक्त पुश केलं जाते, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. चांगल्या खेळाडूची निशाणी जाणवते, कारण या अगोदर चेंडूचा विचार केला तर तो आखूटपचा चेंडू होता. त्यानंतर ओव्हरपिच चेंडू देखील आपण पाहिला, त्या चेंडूवर समाचार घेतला गेला, पण खोलवर टेप्पच्या चेंडूला सन्मान दिला जातोय आतिश भामरेकडून आणि ही एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धावा, 29 रन्स. चेंडू डिलिव्हर करून झालेत या दुसऱ्या षटकातले 4, आणि आता मात्र दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज तेजस. राईट आर्म अराउंड विकेट आणि स्ट्राईकवर असेल फलंदाज आतिश पाटील. आतिश पाटील आणि आतिश भामरे एक लकी चार्म आहे शेळूमाता वळबी संघासाठी. नेहमीच सुरुवात चांगली करून देण्यामध्ये ते यशस्वी ठरतात आणि आजच्या दिवसात देखील या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं चांगलं योगदान देतात फलंदाजीच्या माध्यमातून. स्ट्राईकवर असेल आतिश पाटील, गोलंदाजी मार्कवर असेल तेजस. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू लोवर बॅक क्लिपने उडवण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू निघून जाते. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एका धावेची वाढ, धावसंख्या झाले ते म्हणजेच 30 धावा. आता मात्र खूप चांगल्या पद्धतीचे चेंडूची हाताळणी होते, संतुलन खूप चांगलं आहे, नियंत्रण खूप चांगलं आहे, आणि असंच जर नियंत्रण कंटिन्यू ठेवलं तर मात्र पुन्हा एकदा एकता सारंगाव संघ या डावामध्ये कमबॅक करू शकेल. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर बाय तेजस. स्ट्राईकवर बॅट्समन असेल आतिश भामरे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 30. यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेग मध्ये, पण मात्र जजमेंट घेता घेता शेवटच्या क्षणाला झेल स्वीकारतोय आणि पहिल्या विकेटचं पतन होते धावसंख्या 30 असताना. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेळूमाता वर्ल्ड बी संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 30 धावा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल केक क्रोनिकल्सच्या माध्यमातून. प्रोप्रायटर आहेत मिस्टर रुपेश म्हात्रे, मिस्टर प्रशांत गोराडकर आणि मिस्टर प्रतीक गोराडकर, आणि मांडकोलेलं ते शॉप आहे आणि ब्रांचेस आहेत कामतघर, पडगा, शिवाजी चौक, काल्हेर, अंबाडी आणि अनगाव.
तर नक्कीच तुम्हाला लाभ घेता येईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला गिफ्ट टेम्पर मिळेल क्रेक कोनिकल्स कडून. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 30 आपण पाहत आहात. तो सामना म्हणजेच शिळूमता वळबी विपक्ष एकता सारंगाव. नाणेफेक जिंकलाय एकता सारंगाव संघाने आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित कराय फलंदाजी करताना शिळूमता वळबीला आणि यावेळेस फलंदाजी करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 30 धावा पाहायला मिळते. 15ची धावगती मेंटेन केली. नवीन गोलंदाज गौरव येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर बॅट्समन असेल आतिश आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल वैभव. चला घाई करा मित्रांनो, मी वारंवार विनंती करतो. 11 मिनिटांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. मान्य आहे उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवर आहे, तरी देखील जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या प्लीज. कारण आजच्या दिवसातला हा 5वा सामना आहे. पहिले 4 सामने खूपच चांगल्या पद्धतीने परिपूर्ण झाले. सर्व संघांनी सहकार्य केलं, तर त्या सहकार्याची अपेक्षा पुढील येणाऱ्या संघांनी देखील करायला हवं अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय. दोन ठीक आहे, मी विनंती करतोय आपण सत्कार करून घेऊया. या षटकानंतर सत्कार करूया अजयजी, या षटकानंतर सत्कार करूया. गौरव यावेळेस ओपिच होता, खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन चढू निघून जातोय. मिड विकेट सीमारेषा पार, दमदार षटकार. सहा धावांची वाढ, धावसंख्या झाली 36 धावा. क्या बात आहे, खूपच चांगली सुरुवात आहे या तिसऱ्या षटकाची. आल्या आल्या मात्र या तिसऱ्या षटकाचं स्वागत षटकाराने केलं जाते आणि 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर गौरव आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल तर म्हणजेच वैभव आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल आतिश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. कोलडपचा चेंडू होता. यावेळेस मात्र अपील उचलून धरेल की नाही, अपील उचलून धरली जाते. पायचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागेल फलंदाज वैभवला. आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय तुमच्या मोबाईल स्क्रीनवर खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली गेली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि खोलवर टप्प्याच्या चेंडूला शफल होऊन आत येऊन खेळायचा प्रयत्न झाला होता, पण मात्र त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी होते. खूप चांगल्या पद्धतीची चेंडूची हाताळणी पाहू शकता. पायाचा वेध घेतला गेला आणि तो चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा होता, म्हणूनच पंचांनी निरीक्षण केलंय आणि निरीक्षण केल्यानंतर LBWच्या स्वरूपात बाद ठरवलंय फलंदाज वैभवला. वैभवची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच प्रतीक. स्कोर झालाय 36 धावा. बोल्ड झालंय, बोल्ड आउट. यस, थोडंसं आमच्या दृष्टिक्षेपात देखील येत नाही कारण यष्ट्या थोड्याशा लांब आहेत. थोडासा बेल्स देखील आम्हाला दृष्टिक्षेपात येत नाहीये. बोल्डच्या स्वरूपात बाद होते फलंदाज. फटका चांगला आहे पण मात्र एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट घेताना थोडासा फसतोय. 2 धावांचा कॉल होता, कॉल स्वीकारला जातोय आणि अशा पद्धतीने 2 धावा ऍड केल्या जातील. पहा, ऑपॉर्च्युनिटीज नेव्हर्स कम अगेन अँड अगेन. कधीही ऑपॉर्च्युनिटी वारंवार मिळणार नाही तुम्हाला. ज्या मिळेल त्या संधीचा उपभोग घेता आला पाहिजे. मिळेल त्या संधीचा वापर करून स्वतःच्या संघाला एका चांगल्या अवस्थेत न्यायला पाहिजे. आणि हा एक सॉफ्ट डिसमिसल असू शकला असता सुनील सर, कारण इतकाही कठीण हा प्रयत्न नव्हता. एक सोपा जेल होऊ शकला असता जर व्यवस्थित चेंडूवर नजर ठेवली असती तर. धावसंख्या झाले 38 धावा. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. यावेळेस मात्र कॉन्फिडन्स हाय होता, पण मात्र क्षेत्ररक्षक देखील आता सीमारेषेच्या 1 फूट आत उभा राहून झेल स्वीकारतोय आणि परत पाठवतोय फलंदाज प्रतीकला. आणि झेल स्वीकारलाय तो म्हणजेच संकेतने, आणि संकेतचं कौतुक करायला हवं कारण या अगोदर चेंडूवर एक संधी होती मिडविकेट क्षेत्रातल्या क्षेत्ररक्षकाला, पण त्याने ती संधी वापरली नाही. पण मात्र यावेळेस संधी पुन्हा एकदा चालून आली आहे आणि संकेतने मात्र आपल्या संघासाठी बहुमूल्य योगदान दिलंय क्षेत्ररक्षण या करून आणि बाद ठरवले फलंदाज प्रतीकला. प्रतीकची जागा भरून काढण्यासाठी परेश येतोय जो आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर असेल आतिश पाटील. धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 धावा, 38 रन्स. आतिशसाठी गोलंदाजी मार्कवर गौरव सज्ज होतोय.
आपण जर आढावा घेतला क्षेत्ररक्षकांचा तर 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केले गेलेले आहेत आतिशसाठी आणि ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचा पाठलाग केला आणि चेंडूला बुडवून दिलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. च 44 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत आणि अभिनय मडवी यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. शॉर्ट लेन यावेळी पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. मात्र नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडेल का? पण वाऱ्याच्या वेगाने क्षेत्ररक्षक आला होता पण मात्र चुकलाय. सागर प्रयत्न प्रामाणिक होते, खरंच सॅल्यूट असेल या प्रयत्नांना. आणि या 2 धावा ऍड केल्या जाते. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 46 धावा आणि 3 षटकांना 46 धावा. एक चांगली धावगती म्हणू शकतोय आपण सुनील सर, कारण 15ची धावगती मेंटेन केली. आपण लगेच आता सन्मानाकडे वळूया व्हीआयपी डाईसवर. आदरणीय सन्मान्य मिस्टर परेश गोराडकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आणि शुभ सन्मान करतील मिस्टर अजय भोईर. आदरणीय सन्मान्य परेश गोराडकर जे केक क्रोनिकलचे प्रोप्रायटर आहेत त्यांचा शुभ सन्मान केला जाईल मिस्टर अजय भोईर यांच्या शुभ हस्ते. मित्रांनो तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकताय मिस्टर परेश गोराडकरजी आणि शुभ सन्मान करत आहेत मिस्टर अजय भोईरजी. त्यांच्या माध्यमातून आता प्रत्येक सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात येईल. गिफ्ट टेम्पर असेल, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचं स्वरूप ट्रॉफी आणि गिफ्ट टेम्पर असेल आजच्या दिवसामध्ये. धन्यवाद सर, थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय सागर. 3 षटकामध्ये 46 धावा. जबरदस्त फलंदाजी म्हणेन मी आतिश भांबरेची आणि आतिश पाटीलची, कारण त्या दोघांनी मात्र धावांना आकार देण्याचं काम केलंय. आतिश पाटीलच्या माध्यमातून 3 षटकार 1 चौकार आलाय. यावेळेस आडव्या वाटेने खेळलं जातंय. चेंडू गॅपमधून पाठवून देतो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वापर केला गेला भूपेशजी आणि फणपूरचा चांगला वापर करून फक्त दिशा देण्याचा फोर्सफुली चेंडूला हॅमर केलाय आणि हॅमर केल्यानंतर चेंडूला 4 धावांच्या साठी चौकाराच्या मागे केलंय. धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचते. 3 गडी बाद 50 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि त्याला हॅमर केलं जाते ऑन साइडला. धावसंख्या 50 झाले. यावेळेस मात्र गती थोडीशी कमी गेली होती. थोडंसं चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्नांमध्ये फसलाय गोलंदाज आणि मात्र एक अवांतर धाव आम्ही धावफलकामध्ये ऍड करणार होता. शेळूमाता वळ बी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 51 धावा, 51 रन्स. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता ऑन साइडच्या बाहेर दिशा दिली गेली होती. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा केला जातोय. ही एक धाव आम्ही ऍड करणारा धावफलकामध्ये धावसंख्या झाली आहे 52 धावा, 52 रन्स. चेंडू डिलिव्हर करून झालेत या चौथ्या षटकातले फक्त आणि फक्त 1. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चुकतोय आणि आता मात्र फायदा होईल शेळूमाता वळ बी ला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि परेशला जीवनदान मिळते आणि कदाचित परेश या संधीचा फायदा उचलेल येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. धावसंख्या झाली 54 धावा, 54 रन्स. या 2 धावा आम्ही धावफलकामध्ये ऍड करणार आहोत. बघा किती सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय, कारण एकंदरीत 3 झेल या डावामध्ये सुटले गेलेले आहेत आणि कुठेतरी अभ्यास करायला हवा की आज गणित कुठे चुकलंय. यावेळेस मात्र खूप चांगला ड्राईव्ह चेंडू निघून जातोय तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑनला 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली 55, 55 रन्स. केलेल्या चुकांमधून शिकणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण जर तुम्ही चुकांमधून शिकल्या तर पुढील स्पर्धेमध्ये किंवा पुढील सामन्यामध्ये तुमचं प्रदर्शन चांगलं होऊ शकेल. पण जर तुम्ही त्याच चुका वारंवार करत राहिले तर त्याचा भुर्दंड तुमच्या सोबत तुमच्या संघाला देखील भोगावा लागेल. तर पाहूया या क्षेत्ररक्षणामध्ये त्याच्या स्तरामध्ये थोडासा बदल होईल का एकता सारंगाव संघाच्या. धावसंख्या झाली ती म्हणजेच 55 धावा. चेंडू डिलिव्हर करून झालेत या चौथ्या षटकातले 3 स्ट्राईकवर बॅट्समन असेल आतिश पाटील, ज्याने आतापर्यंत 25 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात, 25 रन्स. गोलंदाजी मार्कवर असेल सागर. यावेळेस मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि प्रयत्नामध्ये फसलाय.
सागर मार्कर यावेळेस मात्र फटका चांगून निघून गेलाय तो, म्हणजे सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन सरकलाय, पोहोचलाय तो म्हणजेच 61 या आकड्यावर. थोडासा महागडा ठरतोय गोलंदाज सागर. राईट आर्म अराउंड विकेट. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो तो म्हणजेच लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला. धावचीची संधी आणि परतावा लागेल या क्षणाला आतिश पाटील. धावसंख्या 62 वर. अशा पद्धतीने पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर 62 धावांवर थांबलाय शेळूमाता वळबी हा संघ आणि 63 धावांचं आव्हान असेल एकता सारंगाव्या संघाला. आणि मी विनंती करतोय आपण नाणेफेकीचा कॉल जो संघ जिंकेल तो पिंपळा संघासोबत खेळ अशी सूचना आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर जसा दुसरा डाव सुरू होईल तुमच्यापर्यंत आवाज ऐकायला मिळेल तो म्हणजेच याच परिसरातला एक अनुभवी आवाज, बुलंद आवाज मिस्टर सुनील पवार सर. थँक्यू. अनेक अनेक धन्यवाद मनीष पाटील. तर मित्रांनो आपण पाहतायत ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी BCA चॅम्पियन ट्रॉफी 2020चा एक अप्रतिम दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. आणि जिथं पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा संघाचे अध्यक्ष आदरणीय कपिल मात्रे साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय आपण सचिन दादा मात्रे. या दोन महान व्यक्तीचं खूप मोलाचं सहकार्य नेहमीच दिवा संघाला मिळतोय आणि त्याच्याच्या माध्यमातून एक सुंदर आयोजन. BCA चॅम्पियन ट्रॉफी तब्बल 64 संघ तालुका क्रिकेटचे ग्रामीण या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत आणि त्यामधून पाहतो की आपण बरेचशा संघाचं स्वप्न धुळीस मिळालेलं आहे. आणि कारण की ही 4थ्या दिवसापर्यंत स्पर्धा येऊन ठेपलेली आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेटपटूंचं आणि उपस्थित होणाऱ्या सर्व मान्यवरांचं दिवा आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून मनस्वी हार्दिक स्वागत आहे. पाहू शकता आपण व्यासपीठावर आदरणीय सचिन दादा मात्रे साहेब आणि त्याच्या समेत कपिल मात्रे साहेब आणि संपूर्ण ऑल पुरुषोत्तम एंटरप्राइज संघाचे खेळाडू. त्यामध्ये खास जर पाहिलं आपण मनोज भोईर, जय कुरपेश या काल त्यांनी एक कीर्तिमान स्थापित केले. छोटा बम बडा धमाका म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतोय. अजय भोईर आणि पाहतोय आपण जनुमान सारंगाव संघाचा सर्व ज्याच्या माध्यमातून धनाजी दादांचं आगमन झालेलं आहे. सॉरी दादा तुमच्यावर लक्ष नाही गेलं आणि आता मात्र लक्ष गेल्यानंतर दिसले आपण. वेलकम, स्वागत आहे आपलं. पिंटू पाटील हे सुद्धा आपण पाहतोय व्यासपीठावर. तर जे आव्हान इथं मात्र पाहतोय आपण 63 धावाचं आव्हान उभं केलेलं आहे एकता स्पोर्ट सारंगाव या संघासमोर. आणि तो आव्हान स्वीकारण्यासाठी सारंगाव संघाचे सलामी जोडी खेळपट्टीवर इथं मात्र पाहतोय आपण. तेजस आणि सागर एकच चांगली दमदार ही सलामी जोडी पाहतोय आपण एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाच्या माध्यमातून. आणि इशारा येतोय सामन्याला सुरुवात होताना आमचे पंच पाहतोय आपण इशारा करताना. तर 63 धावाचं आव्हान आणि पहिल्या जर व्यक्तिगत डावाची सुरुवात करण्यासाठी पहिल्या चेंडूला समोर जाते फलंदाज. जर पाहिला आपण स्ट्राईकला तेजस आणि पहिला चेंडू कोण टाकणार तालुका क्रिकेट मध्ये एक ज्यांचं मोठं नाव आहे वळगावाचा स्टार खेळाडू म्हणजे ज्याचं नाव नेहमीच आपण घेतोय आतिश भांबरे. एक डॅशिंग अंदाज नेहमीच असतोय, शांत स्वभाव आणि जेव्हा जेव्हा आवश्यकता पडते चेंडू आणि बॅटनी उत्तर देणारा हा एक दमदार खेळाडू आतिश भांबरे यांचा पहिला चेंडू राईट ऑफ द विकेट. पहिला चेंडू अप्रतिम काय सुरेखा मारा पाहतोय. आणि सुरुवात अप्रतिम जर झाली त्याचा शेवट सुद्धा गोड होते. किती वेळा पाहिले आपण पण या सामन्यामध्ये काय अप्रतिम चेंडू हाताळल्या गेलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू अनिश्चितपणे उचलून घेतोय, वेगात निघून जातोय विकेट किपरच्या हातात. दमदार सुरुवात आणि ते मात्र निश्चित निराश व्हावं लागेल धीरज याला. सुरुवात हवं तशी पाहायला मिळाली नाही. एक मोठं आव्हान समोर आहे. यावेळेस मात्र परत एक चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन थोडासा सफल झाला होता. ऑन साईडकडे खेळायचं होतं पण इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण नकारतोय. सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये येतोय नॉन स्ट्रायकर तेजस. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज आतिश भांबरेंच्या माध्यमातून.
येणाऱ्या फलंदाजाचा जर विचार केला आपण एक मोठी अपेक्षा असेल सारंगाव संघाची पाठीराख्याच्या माध्यमातून विशाल पाटील खूप काही सांगून जातोय. कधी कधी जेव्हा लयमध्ये असतोय तर अप्रतिम अप्रतिम चांगली दणकेबाज खेळी करण्यासाठी माहीर आहे सारंगाव संघाच्या माध्यमातून. पण इथं मात्र एक आक्रमण करावं लागेल, सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. यावेळेस पात्र काय सुरेख फटका आहे, लॉफ्टेड फटका, उंच उंच आणि लांबच लांब हा उत्तुंग षटकार. फिनिश केले शॉटला. पहिला आपण अप्रतिम दमदार षटकार. षटकारी मात्र धीरज खातं उघडतोय तिसऱ्या चेंडूवर. आतिश सज्ज होताना फुल टॉस, कडक फटका, भिरकावलाय चेंडूला डीप मिडविकेटच्या वरतून. उत्तुंग उत्तुंग षटकार. अडे जिथं मनीष पाटील पाहिलं होतं पण पहिल्या दोन चेंडूवर ज्या प्रकारे हाताळणी केली ती चेंडूची, चांगले चेंडू होते त्यावर मात्र धाव घेतला आणि जेव्हा खराब चेंडू भेटले त्या संधीचं सोनं केले. इथे मात्र तिसरा चेंडू पाहिलं होतं की आपण खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्यानंतर मात्र स्विंग केले चेंडूला मिडविकेटच्या वरतून. त्यानंतर मात्र पाहिलं आपण फुलटॉस चेंडू होता आणि त्यावर मात्र प्रहार केले. पाहू शकता आपण केक फॅक्टरी आणि केक शॉप मानकोली नाका प्रोप्रायटर आणि जिथं रुपेश यावेळेस मात्र ॲडमिटने फटका पाहतोय आपण. चेंडू मात्र मिड विकेटकडे ट्रॅव्हल झाला होता आणि इथं मात्र एक दे धक्का बसतोय आपण. पहिल्या विकेटचं पतन बाद होणारा फलंदाज पाहतोय आपण नॉन स्ट्राईकचा तेजस. यानंतर आपण प्रत्येक सामनावीर जो ठरेल त्यासाठी मात्र केक देणार आहोत. प्रोप्रायटर रुपेश मात्रे, प्रशांत गोराटकर, प्रतीक गोराटकर यांच्या माध्यमातून. आणि हा शॉप आपण निश्चित भिवंडीमध्ये जर पाहिला आपण कामतगर, पडगा, शिवाजी चौक, कालेर, अंबाडी आणि आणगाव. तर पहिला फलंदाज बाद होतोय. धावफलकावर धावा जर पाहिल्या आपण 12-2 अप्रतिम दर्जेदार षटकार इथं मात्र धीरजच्या बॅटमधून. आणि धीरज यांच्यावर खूप काही अपेक्षा असलेल्या संघाच्या माध्यमातून आणि खूप चांगल्या लयमध्ये पाहतो आपण नेहमीच्या सारंगाव संघाच्या माध्यमातून हा खेळाडू एक अप्रतिम कामगिरी करणारा. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र जॉयल एंटरप्राइजेस पिंपलाज संघासोबत लढत देणार आहे. पिंपलाज संघाचा संगणक आपण व्यासपीठावर येऊन सज्ज राहायचं आहे. व्यासपीठावर पाहतोय आपण आदरणीय सचिन दादा मात्रे साहेब, त्यांच्या समेत पिंटू पाटील, तसेच धनाजी पाटील साहेब हे सुद्धा आपण पाहतोय व्यासपीठावर आहे. यश पात्र सफल झाला होता. आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. थोडासा पंबलिंग पाहायला मिळालं, चेंडूला शोधत बसलाय आणि त्या दरम्यान धीरज यांनी शोधून घेतले आहे या 2 धावा. चांगलं तालमील. पहिली धाव खूप वेगानं दबाव टाकले. तर दरम्यान एका स्फोट सारंगाव संघासाठी ते मात्र शोभेचे आलेले आहेत पिंपळगर येथून. पाहतोय आपण या स्पर्धेला कॉमेंट्री पॅनलला. आणि खास म्हणजे जर पाहिलं आपण एकता स्फोट सारंगाव संघासाठी पंकज ननवरे आणि हरीश पाटील यांच्याकडून एकता स्फोट सारंगाव संघाला गौरव पाटील आणि प्रीतीश पाटील यांच्याकडून शुभेच्छा. तर पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 63 धावाचं लक्ष समोर आहे. आणि या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण धावफलकावर धावा आहेत त्या 14. एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन अजून मनीष पाटील. इथून मात्र जर सामना जिंकायचं असेल आक्रमण करावं लागेल, पण सामना एकतर्फी होणार नाही हे जर सांगून जातोय पहिल्या षटकामध्ये फलंदाज धीरज. नक्कीच सुनील सर, आतिश भांबरेच्या या पहिल्या षटकामध्ये 2 षटकार खेचले आहेत फलंदाज धीरजने आणि धीरजचे एक आक्रमक खेळ पाहायला मिळाले. तर या दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत. हार्दिक पंड्या ऑफ
वळ मिस्टर साजन भोईर आणि अवक्या याचकडून शेळमता वळ बी संघाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शुभेच्छांचा स्वीकार. आणि तिथं अवक्या जर म्हटलं तर एक मोठं नाव आहे आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आणि खूपच छान. अवक्या जेव्हा जेव्हा मैदानावर असते खूप काही अपेक्षा त्यांच्याकडून सुद्धा असते. ज्यावेळेस माता पाहिला आपण थोडासा मधल्याने डाव्या साईडचा चेंडू होता, टप्पापर्यंत झपकणं बाहेर निघणारा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न होता. अप्रतिम सुरुवात तिथं मात्र पाहतोय आपण आतिश पाटीलच्या माध्यमातून. आणि पाहतो आपण 12वा खेळाडू युवक यावेळेस पाहता काय घडलंय पाहायचे. चेंडू मात्र नॉनस्टॉप रिजनकडे फरार होईल. सीमा पार चौकार. यावेळेस पाहता आपण एका चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न जवळपास असं वाटलं की यष्ट्यावर चेंडू जाईल. दरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा येतात भादोड गावाचे समाजसेवक आदरणीय भगवानजी पाटील आणि तालुका क्रिकेट जर पाहिलं आपण ग्रामीण क्रिकेट असो किंवा तर सिटी क्रिकेट एक अप्रतिम पंचाची भूमिका करणारे पंच डी के म्हणजे तर दिनेश नाईक यांच्याकडून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद दिनेश नाईक. याच पात्र उंच आणि उंच चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पूर्णपणे तयारीनिशी पण पाहतो इथं मात्र शेला कन्व्हर्ट करू शकला नाही. आणि आतिश भामरे आणि अक्षय भोईर यांच्यासाठी शुभेच्छा आहेत. जीत वडगर यांच्याकडून आतिश भामरे आणि अक्षय भोईर यांच्यासाठी शुभेच्छा. तर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 20. आतापर्यंत जर पाहिला हा षटक आतिश पाटील चांगला हाताळतोय. आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत आणि ज्या षटकाची आवश्यकता शेलूमाता वळ बी या संघाला तो षटक हाताळतोय. म्हणून मी नेहमीच सांगतोय की आतिश पाटील एका चांगला दर्जेदार ऑलराऊंडर शेलूमाता वळ संघाच्या माध्यमातून आपण नेहमीच त्याची कामगिरी पाहतोय. जर एकताच स्फोट सारंगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर इथून मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. आक्रमण केलं होतं पहिल्या षटकामध्ये. जर पाहिलं आपण धीरज यांनी 2 षटकार खेचले होते. त्यानंतर मात्र तब्बल पाहतोय आतापर्यंत आक्रमण करत नाहीये. यावेळेस पाहता का सुरेख फ्लिकचा फटका आहे. चेंडूला भिरकावलाय स्कोरलेगच्या वरतून दूर असा उत्तुंग षटकार. दरम्यान आगमन झालेले आहे चिरुवा स्पोर्ट कोणगाव या संघाचं आणि माझे खास मित्र संतोष द्राडे मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागत. दरम्यान काय अप्रतिम एक उत्तुंग षटकार खेळतोय आणि ज्या षटकाराची आवश्यकता होती एकता स्पोर्ट सारंगाव संघाला तो षटकार इथं मात्र पाहतोय आपण. फलंदाज सागरच्या बॅटमधून क्लास मनगटी फटका पाहिला पण ताकद खूप मनगटामध्ये जास्त होती. डाव्या स्टूरचा चेंडू भेटलाय आणि फ्लिक केलंय चेंडूला स्क्वेअरलेगच्या वरतून षटकारी मात्र धावसंख्येला वेग होते. धावसंख्या पुढे सरकते ती 26. अजून सामना संपला नाही. एक झलक इथे मात्र दाखवतोय. सलामी क्रमांक 3 वरचा फलंदाज सागर 4 चेंडूमध्ये 1 चौकार एका षटकाने 10. या पात्र हुकचा फटका आपण बॅकवर्ड स्कोरलेग रिजनच्या बाहेर चेंडूला पाठवतोय. अजून एक दमदार आणि उत्तुंग षटकार. तर आता मात्र समीकरण थोडंसं मी तर म्हणेन की दोन्ही संघासाठी समान संधी आहे. इथं जर पाहिलं आपण की येणारे इथून मात्र 12 चेंडूमध्ये धावा बनवायला लागेल. 31 सामना अजून दोन्ही संघाला सारखा आहे
पण कौतुक करेन इथं मात्र ज्या प्रकारे सागर यांनी आक्रमण स्वीकारलेलं आहे, काय जबरदस्त फलंदाजी करतोय. लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार खेचलेले आहेत सागर यांनी आणि एक आशेचा किरण म्हणून त्याची एक उमेद जी होती ती मात्र जागृत झालेली आहे एका स्पोर्ट्स सारंगाव संघाच्या माध्यमातून. अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये डेंजरस फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तालुका क्रिकेटमध्ये तो म्हणजे विशाल पाटील, एका दर्जेदार खेळाडू आणि एका चांगला उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. वेळ कमी घ्या आपण विनंती असेल. शेलूमातावळ बी संघाचा संगनायक या संघाकडे 3 स्टार खेळाडू नेहमीच पाहतोय आपण. 4 स्टार अजून एक वेगवान गोलंदाज कित्येक वर्षापासून पाहतोय आपण प्रशांत. जबरदस्त हा गोलंदाज. हायम ॲक्शन अतिशय जबरदस्त आहे आणि वेगवान गोलंदाजी कशी करावी तर हे धडे शिकवणारा गोलंदाज आपण पाहतोय वळ संघाच्या माध्यमातून. 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता आहे. 12 मध्ये 32 बनवले आहे आणि इथून मात्र 12 मध्ये 31ची आवश्यकता आहे. म्हणजे अजूनच सामना समान आहे दोन्ही संघाकडे. पण जर विचार केला आपण एक जमेची बाजू असेल सारंगाव संघाची, कारण की दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर शेड झालेले आहेत. जो चेंडू टेनिस बॉल आहे तो फुटबॉल दिसतोय. पूर्णपणे अप्रतिम अप्रतिम चांगली फटकेबाजी आतापर्यंत केलेली आहे. गोलंदाज प्रशांत या षटकामध्ये खूप काही अपेक्षा असेल. शेलूमाता वळ संघाच्या संगनायकाला या गोलंदाजाकडून किती एखादा विकेट जरी तर मात्र प्राप्त करून देतोय तर मात्र पलटून वार करेल शेलूमाता वळ हा संघ. पहिला चेंडू वेगवान आणि खोलवर टप्प्याचा होता. मी ज्या प्रकारे चर्चा करत होतो आणि इथं मात्र सांगतोय प्रशांत की पवार तुझी चर्चा योग्य आहे माझ्यासाठी. ज्या प्रकारे तुम्ही सांगितले की वेगवान गोलंदाजी करणारा हा एकच चांगला गोलंदाज अप्रतिम चेंडू टाकलाय आणि त्यावर फक्त आणि फक्त 1 धाव मात्र खर्च करतोय. सामन्याची उलटी गिनती तर मात्र सुरू होते कारण की 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता. जबरदस्त फाईट पाहायला मिळेल, कुठली शंका नाही आहे. शेलूमाता वळ संघाचा एक ट्रम्प कार्ड हुकमी एक्का म्हणून ज्याचं नाव आपण नेहमीच घेतोय. गोलंदाजीच्या मार्गस्थ तो म्हणजे प्रशांत. राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस पात्र काय घडले पाहिजे, चुकीची लाईन निराश इथं मात्र स्वतः प्रशांत यांना पाहतोय आपण. पंचाची दुनिया समांतर रेषेत अशा स्थितीमध्ये अशी चेंडू टाकणं टाळावे लागेल कारण की ज्या प्रकारे आपण पाहतोय धीरज आणि सागर ही जोडी खूप छान जमलेली आहे आणि ही जोडी जर तोडली तर इथून मात्र पलटून वार करेल शेलूमाता वळ हा संघ. धावसंख्ये मात्र बदल होतोय. धावसंख्या जर पाहिली आपण 34, 29 धावेची अजून आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. एक तास स्पोर्ट्स सारंगाव संघाला जबरदस्त फाईट मैदानामध्ये पाहतोय आपण बीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. यावेळेस पाहता काय सुपर शॉट पाहतोय आपण, धमाका पाहिलाय. चेंडू मात्र निघून गेले लॉंगॉनच्या वरतून, उत्तुंग षटकार. दरम्यान पाहतोय आपण मुनीश भोईर यांच्याकडून शेलूमाता वळ संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. पण इथं मात्र जर पाहिलं आपण सागर नावाचा फलंदाज क्रमांक 3 वर आला होता आणि पहिल्या षटकामध्ये लागोपाठ 2 षटकार घेतले होते आणि इथं मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा सामना करताना अजून एक षटकार उडवलंय आणि 17वा फलंदाज ठरतो या स्पर्धेमध्ये. लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार खेचणार. त्यामध्ये जर पाहिलं आपण एका दिवसामध्ये 3 असे फलंदाज आहेत त्यांनी की मात्र लागोपाठ 2 सामन्यामध्ये डबल षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली. त्यामध्ये एक सुभाष ठाकरे, केतन आणि त्यानंतर मात्र अजून जर विचार केला आपण सज्ज होताना गोलंदाज प्रशांत वापशी करावी लागेल. ज्यावेळेस मात्र वेगवान चेंडू पण टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळतोय. दोन्ही समांतर रेषेत दबाव टाकल्या गेले तर मात्र गोलंदाज प्रशांत यांच्यावर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 41. आता मात्र थोडंसं मार्ग जो खडतर होता सोपं होतोय एक तास स्पोर्ट्स सारंगाव संघासाठी. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं आपण हा 4था दिवसाचा खेळ आणि 151 चेंडू म्हणजे गोलंदाजी वाईट हाताळल्या गेल्या आतापर्यंत अशी माहिती अचूक देताना आमचे गुणलेखक अल्पेशजी गायकवाड. राऊंड द विकेट प्रशांत. याच पाता हुकचा फटका, क्षेत्ररक्षक आहे इथं मात्र अनुमान घेता आलं नाही. वन बाउंड चेंडू फरार होतोय सीमा पार. हा दमदार चौका. दहा चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी
22 धावाची अजून आवश्यकता असेल, म्हणजे सामना अजून समान आहे. इथं मात्र जर एखादा विकेट प्राप्त केला आहे शिलमातावळा संघाने मात्र एकच चांगली वापशी करू शकतोय. पण सॉरी, निश्चितच थोडीशी चुकी दुरुस्ती. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथं मात्र 18 धावेची आवश्यकता असेल. 9 चेंडू 18 धावा. जॉयल एंटरप्राइज संघाचा संगणक पिंपलास आपण यायचं आहे. यावेळेस पाहता फ्लिक केलंय, मनगटी फटका, काय सुपर शॉट होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिले, मिडविकेट क्षेत्राकडे चेंडूला टर्न केले आणि तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 46. सामना जिंकण्यासाठी आता मात्र आमचे गुणलेखक अल्पेश आम्हाला माहिती देताना 8 चेंडू आणि 17. अजून सामना संपला नाही. मी तर एवढं म्हणेन एखादा विकेट या 2 चेंडूमध्ये जर प्राप्त करतोय प्रशांत तर मात्र पलटून वार करेल. जर विकेट नाही भेटला तर मात्र निश्चित थोडासा संघर्ष करावा लागेल अंतिम षटकामध्ये वळ संघाला. प्रशांत यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, कट करायचं होतं, मोठी एजून चेंडू मात्र गली रिजनकडे ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 47. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावेचं समीकरण. भिवंडी क्रिकेट ग्रामीणचा रंग गुलाबी आणि आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी, एका मानाची स्पर्धा. भिवंडी ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून ज्यांना आपण समजतोय, प्रत्येक संघाचं स्वप्न असते की ही स्पर्धा आपण जिंकावी. प्रशांत षटकातला शेवटचा चेंडू खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा चेंडू यावेळेस मात्र चांगला बाउन्सर पाहतोय आपण, परफ्यूम डिलिव्हरी, काय अप्रतिम अप्रतिम हा बाउन्सर टाकल्या गेलं. आणि या पाहतोय आपण 3 षटकेच्या समाप्तीनंतर 63 धावाचं लक्ष स्वीकारताना एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाची धावसंख्या पाहतोय आपण एका कडेच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर 47. 6 चेंडू आणि 16 असं समीकरण. आता मात्र निश्चित जाऊया आपण मनीष पाटील यांच्याकडे. मनीष, काय बोलशील ज्या प्रकारे स्थिती इथं मात्र येऊन ठेपली? 6 चेंडू 16 असं समीकरण सारंगाव संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी. कन्सिस्टन्सी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे सारंगाव संघासाठी, कारण 66 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि धावगती होती 15 ते 16ची आणि ती धावगती कुठेतरी मेंटेन ठेवली या तिसऱ्या षटकापर्यंत. आणि आता गरज आहे या शेवटच्या 6 चेंडूमध्ये, ती म्हणजेच एकूण 16 धावांची. तर या दोन्ही संघाकडून अपेक्षा होते की चांगलं कॉन्टेस्ट येईल, एक चांगला सामना होईल आणि तो सामना कुठेतरी आम्हाला पाहायला मिळतो आणि खूप चांगल्या पद्धतीने अवलोकन करतात आमचे सुनील पवार सर आणि तुमच्यापर्यंत लेखाजोखा पोहोचवत आहेत. आता मात्र दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि सामना लवकरात लवकर चालू करण्याची विनंती करूया. आणि जिथं बरोबर सांगितलं पण, चला आपण वेळ कमी घ्या कारण की आज बरेचसे सामने अजून खेळायचे बाकी आहे. पण हा सामना मी तर म्हणेन की दोन्ही संघासाठी अजून एका चांगल्या स्टेप म्हणजे उभा आहे. इथं मात्र जर एक पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करतो मात्र दबाव टाकला जाईल, कारण की 6 चेंडू 16 म्हणजे खूप काही आहे गोलंदाजासाठी या रोखण्यासाठी. पण जर त्याला महत्त्व नाही, जो जिता वय सिकंदर इथं मात्र कुठलाच संघ बनेल हे पाहायचं आहे. शिलमा तवळ संघाच्या संघनायकाने एक मोठी जबाबदारी दिलेली आहे वैभव याला. ती जबाबदारी पूर्ण करेल की नाही, मात्र ज्या प्रकारे आकर्षक फटकेबाजी करतायत धीरज आणि सागर ही जोडी, चांगली पार्टनरशिप पाहिली आपण. फॉलोअप विकेट जर पाहिलं आपण 12 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर मात्र एक कमाल आणि धमालीची भागीदारी पाहायला मिळते धीरज आणि सागर या जोडीमध्ये. वैभव पाहतोय आपण की कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलेले 35 धावाची भागीदारी आतापर्यंत पाहतोय आपण दुसऱ्या विकेटसाठी. एका चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉईंट थोडा वाईडीस गलीवर आहे. कव्हर वाईडीस लॉंग ऑफ शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड स्कोअर लेग अतिश यांना पाहू शकता आपण स्कोअर लेगवर मिड विकेट. अराउंड द लेग ती चर्चा होती की पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करेल काय, आणि तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज वैभव. वेगवान चेंडू होता आणि पहिला जास्त सफल झाला होता आणि त्या संधीचं सोनं केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फलंदाजांनी यष्टी दाखवली आणि गोलंदाजांनी ती वाकवली. एक जबरदस्त चेंडू होता आणि आता मात्र 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 16 धावेची आवश्यकता. जी चर्चा आपण या सामन्यापासून करत होतो की विशाल पाटील कधी येईल, ती वेळ आली आहे आणि वेळ अशी आहे की इथून मात्र थांबून खेळावं लागणार नाही. आक्रमण करावं लागेल विशाल पाटील याला. 5 चेंडू 16 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी एकता स्पोर्ट्स सारंगाव संघाला. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र पिंपलास संघासोबत लढत देणार आहे. पिंपलास संघाचा संघाने एक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. गावदी स्पोर्ट अंजूर संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या परिस्थितीला नव्हे तर भिवंडी ग्रामीणचे एक लोकप्रिय संघ म्हणून ज्याची ओळख निर्माण केली या संघाने. अप्रतिम दर्जेदार खेळाडू संघाकडे आपण पाहणार आहोत. आणि आयडियल स्पोर्ट हायवे दिवे या संघाचा संघाने एक किरण पवार हा संघ सुद्धा एक अतिशय चांगला आहे.
यानंतर जो सामना होईल मात्र चालू सामन्यातला विजेता संघ आणि या पिंपलास संघाचा संगणक आपण यायचं आहे. आलेलं आहे संगणक. वेलकम. 5 चेंडू 16 असं समीकरण. विशाल पाटील सज्ज होतोय खेळण्यासाठी. यावेळेस पात्र काय सुपर धमाका पाहतोय आपण आणि इथं मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना चेंडूला फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या वरतून. एक धमाकेदार उतुंग षटकार. एवढंच म्हणावं लागेल की या स्थितीमध्ये सारंगावचा सुपुत्र सिद्धिविनायक क्रीडांगण अंजूरच्या मैदानावर येतोय आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना आवश्यकता होती षटकाराची. अप्रतिम एक दर्जेदार षटकार मारतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतील की इथून मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि धावा बनवावं लागेल 10. एक जबरदस्त शॉट पाहिला आपण. वैभव यांचा आत्मविश्वास वाढला होता. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त, पण त्यानंतर मात्र एक पाहिलं की हा चेंडू हाताळत त्यावर एक नेत्रदीपक षटकार घेतला होता. कालच्या सामन्याची देखील आठवण करून देतोय. 3 चेंडूमध्ये 4 धावा देखील कालच्या दिवसात पूर्ण झाल्या नव्हत्या. म्हणजेच काय हा सामना कुठल्याही मोमेंटला कशा पद्धतीने वळू शकतो, फक्त तुमचा नैसर्गिक खेळ मैदानात पाहायला मिळायला पाहिजे. सज्ज होताना या स्पर्धा चांगला चेंडू काय घडले पाहिजे. अतिशय वेगात एक चोरटी धाव इथं मात्र पूर्ण करताना जवळपास इशारा आला नाही. बॅटला चेंडू चाटून गेला होता. चान्स होता इथं मात्र फुलमध्ये कन्वर्ट करायचं, पण हा टर्निंग पॉईंट ठरेल काय. टर्निंग पॉईंट ठरलाच पाहिजे, कारण जेवढे जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळतील शेळूमाता वळबी या संघावर दबाव बनवण्याचा प्रयत्न करतील. पण जर एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा एकता सारंगाव या सामन्यावर पकड मजबूत करून दबाव वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जिथं आता मात्र समीकरण अजून एकदा शिलमाता वळ संघाकडे झुकताना सामना कसा असावा तर याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना दोन्ही संघाला मी सलाम करेन. ज्या प्रकारे आपण मैदानामध्ये आपल्या संघासाठी एक चांगला परफॉर्मन्स करताय. 3 चेंडू सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 9 धावेची आवश्यकता आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे येणारे 3 चेंडू तय करतील. स्ट्राईकला फलंदाज इथं मात्र पाहतोय आपण सागरकडे क्षमता खूप काही आहेत. पुढचा चेंडू यावेळेस पाहता फ्लिकचा फटका उडवलाय चेंडूला स्कोरलेगच्या वरतून. गगनभेदी हा षटकार. दरम्यान एकता स्पोर्ट सारंगाव संघासाठी सारंगावचे एक आदर्श व्यक्तिमत्व तानाजी पाटील दादांनी या संघाला शुभेच्छा दिलेले. खूप धन्यवाद तानाजी पाटील साहेब. काय सामना रंगतोय. प्रत्येक चेंडूवर क्लाटणी गेलेला हा सामना पाहतोय आपण. एक चेंडूवर कधी तर पाहता शिलमातावर तर दुसऱ्या चेंडूवर सारंगाव संघ प्रभावशाली ठरतोय. पण इथून अजून मी तर म्हणेन की सामना संपला नाहीये, कारण की 2 चेंडूमध्ये 3 धावा म्हणजे चेसिंग कंपल्सरी आहे. कालच्या सामन्याची आठवण झाली आहे मला. इथं मात्र राजनोली आणि ठाकूरपाडा जो सामना रंगला होता, काय जबरदस्त सामना रंगला होता. त्या सामन्याची आठवण निश्चित होणारच आहे, कारण की स्थिती तीच आहे. 2 चेंडू 3 धावेची आवश्यकता. एका जमेची बाजू की सागर हा फलंदाज स्ट्राईकला असेल. 33 या धावसंख्येवर फलंदाजी करताना एक जबरदस्त आक्रमण पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली होती सागर यांनी. राईट द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस पात्र सागरला थांबवणं कठीण आहे. विजयी षटकार आणि एकता स्पोर्ट सारंगाव संघाने हा सामना जिंकलाय. तर मनीष पाटील आपण टॉस बॉक्समध्ये जायचे. नाणेफेक करून घ्या. कृपया करून क्रिकेट रसिकांनी तो चेंडू फेकायचा आहे. तर सामनावीर ज्यांनी 39 धावाची एक अतिशय अप्रतिम दर्जेदार खेळी साकारली, त्यामध्ये त्याचे जर पाहिले आपण 5 उत्तुंग षटकाराचा समावेश. 11 चेंडू 39. तर नाणेफेक होणार आहे. पिंपला संघाचा संघ नाही का. चला आपण यायचंय आणि